माहिती आहे याच्यामध्ये? राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे. तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही. मी मीडियातूनच ऐकते. हा पहिला मुद्दा. दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार ना. पण मग दोन राष्ट्रवादी एकत्र येतात त्याच्यामुळे प्रशांत जगताप नाराज आहेत का? नाही, ह्याची मला काही माहिती नाही, पण प्रत्येकाचं एक मत असतं. आमचा पक्ष हा अतिशय लोकशाही पद्धतीने चालतो, त्याच्यामुळे प्रत्येक नेता, पदाधिकारी, कार्यकर्ता याच्याशी चर्चा केली जाईल आणि जो काही निर्णय पक्ष घेईल तो सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही. एकतर कालच माझी प्रशांत जगतापांची 2 तास सविस्तर चर्चा काल मुंबईत झाली. ते काल ओखला आले होते. त्यांना 2 तास शशिकांत शिंदेजी, मी आणि माननीय जयंत पाटील आम्ही सगळे 2 तास काल चर्चा केली की कसं काय करायचं, काय ऑप्शन्स आहेत. काँग्रेस पक्षाची तुमच्या चॅनलवर मी पाहिलं, तुमच्या सगळ्या चॅनलवरती बातमी पाहिली की काँग्रेसमध्ये बंटीदादा पाटलांशी अजितदादा पवार बोललेत असं चॅनल्सवर आलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही काही चर्चा चालली आहे. पण काही फॉर्मल प्रस्ताव हा माझ्याकडे कुठल्याच पक्षाचा आलेला नाही. आमची मुंबईमध्ये माननीय उद्धवजींच्या पक्षाची चर्चा चालू आहे. आजही आत्ता राखीताई, मी आणि शशिकांत शिंदेजी त्याच्यासाठी बसणार आहोत. पुण्यामधून अनेक बातम्या तुमच्याही चॅनल्सकडून येत आहेत, चर्चा अनेक ठिकाणी चालल्या आहेत. पण महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी, नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हिताचं जे असेल, ज्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष दोन्ही सगळ्याच पक्षाच्या ज्यांनी संघर्ष केला त्यांचंही इलेक्शन आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून, पुणेकर हा केंद्रबिंदू ठेवून, पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल. आमची चर्चा ही शिवसेनेशीही चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. असं सांगितलंय, भूमिका अनेक वेळा आपण घेत असतो, पण त्याच्यातून काही मार्ग. आता काँग्रेस बिहारमध्ये लढलीच ना लालूजींच्या पक्षावर, काही ठिकाणी त्यांनी फ्रेंडली फाईट केल्या. त्याच्यामुळे जिथे चांगले लोक आहेत, जे चांगल्याही लोकांनी निवडून जायला पाहिजे ना. त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे विकासासाठी. आणि मुंबईच्या, पुण्याच्या ज्या ज्या कॉर्पोरेशन्स आहेत, उशिरा का होईना ते इलेक्शन लागलेलं आहे, त्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही जे काय करतोय ते विकासासाठी करतो. पवारांना काही वेळापूर्वी कार्यकर्त्यांना संबोधित केलं, त्यावेळेस ते म्हणाले 27 तारखेला आपली 26 तारखेला आपली युतीची घोषणा होते. खरंच 26 तारखेला होते का घोषणा आणि कशा पद्धतीने काय? नाही, आता ते जर काय बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एकतर. आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलं आहे, कुणाशी काय, ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे, त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील. पण माझ्याकडे नाही. पवारसाहेब बारामतीला गेलेले आहेत, माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही. माझं फक्त बोलणं प्रशांत जगतापांशी झालेल्याचं कारण की मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की माझ्याचकडे त्यांनी राजीनामा दिला आणि तो पण कालच. त्याच्यामुळे मला गंमत वाटली. म्हटलं काल तर काय राजीनाम्याचा विषयच नाही निघाला, तर मग हे काय स्टोरी चालवते, कोण बदमाशी करते. म्हणून मी आपला त्यांना फोन केला की कोण हे पसरवतं काहीतरी खोट्या खोट्या बातम्या चॅनल्सवर, म्हणून मला हसू आलं. म्हणून मी त्यांना गंमत म्हणून फोन केला. तर ते म्हणले मी मुंबईलाच काही कामासाठी येतोय. म्हणलं जरूर या. मग ते येतील आता थोड्या वेळाने. पण त्यांची नाराजी दूर केली जाईल का? दोन पवारांना एकत्र हे बघा, एक मिनिट, एक राजकारण, ह्याच्यात कसली राजदा, हे काय हे काम आहे, ह्याच्यात कसली नाराजी? नाराजी मुलं बिलं करतात. आईनी 5 स्टार नाही दिलं, पोरगरला नाराज झालं. बॉस, दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी. कामात काय नाराजी बिराजी नसते. आता तुमच्या चॅनलमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते का? म्हणून तुम्ही म्हणणार का की आज ही बातमी 3 मिनिटं नाही लावली मी नाराज झाले?
प्लीज यार, दिस इज इम्पॉर्टंट वर्क. दोन्ही राष्ट्रवादी नाराजी बिराजी हे खूप बाळबोध शब्द वापरू नका. आम्ही देशाच्या सेवेसाठी आहोत. मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, पहिला देश, मग राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. कुठल्याही प्रोफेशनल व्यक्तीला नाराज व्हायचा कुठलाही अधिकार नसतो. तुमचा कॅमेरामन रुसला की मला जेवण आता मिळालं नाही, मी रुसून बसतो, चालेल का बिचारायला? चलेगा क्या? नाही ना. भूक लागली का? असंच असतं. राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. संजय राऊत यांनी समर्थन केलंय. घरगुती दोन हे बघा. कुटुंब एकत्र येत असतील तर काय त्यात अवघड? हे राऊत साहेबांचा मनाचा पण मोठेपणा आहे. पण आम्ही जे जे करतोय हे सगळ्यांची चर्चा करून. मी कधीच लपवली नाहीये कुठलीही फॅक्ट. मी पारदर्शकपणे जे काय झालंय हे सगळ्यांना सांगितलंय मी. आणि माझं असं म्हणणं आहे की कधी कधी आपल्याला सगळ्यांनाच सगळंच, माझी पण इच्छा असते हो खूप माझ्या गोष्टी मनासारख्या व्हाव्या, पण नाही ना. इसी को तो लाईफ कहते. सगळंच सगळ्यांच्या मनासारखं झालं तर कसं मुंबईत होईल? किती जागा ताई? नाही, आपण असं म्हणताय आता की राखीताई मुंबईमध्ये त्याच्या- महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न आहे. एका हो, बाजूला आमच्याकडून पूर्णपणे काँग्रेस स्वतंत्रपणे लढण्याचं त्यांनी आधीच जाहीर केलेलं आहे. आता काही वेळापूर्वी संजय राऊतांनी ट्विट केलं, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे असा दोघांचा फोटो आहे. उद्या 12 वाजता एवढंच तरी त्याच्यामध्ये कॅप्शन दिलेलं आहे. याचा अर्थ उद्या ते युतीची घोषणा कराय. या पण सगळ्यामध्ये किती- राष्ट्रवादी कुठे? किती एक्साइटिंग आहे बघा ना ती बातमी तुमच्यासाठी. उद्या तुम्ही 10 वाजल्यापासून ते घरातली निघाल्यापासून तुम्ही दाखवत राहणार. त्याच्यामुळे लेट जरा हाईप होऊ दे ना. दोन भाऊ इतक्या वर्षांनी जर एकत्र लढत असतील तर मला वाटतं बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली हे दोघं एकत्र लढणे असेल. हे खूप आनंदाचा दिवस आहे. आणि आपापसात आम्ही कसं ठाकरे बंधूंबरोबर आमचे काय करणार तो डायलॉग साईडला चालेल. पण आता मला- आतापर्यंत त्या दोघांनी आपापल्या भूमिका ज्या आहेत त्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर आणलेल्या आहेत. मग राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार, एकटी लढणार? नाही नाही, आमची चर्चा आहे बघा. आम्ही आमच्या ताकदीवर लढतो. आम्हाला आमची ताकद किती आहे मुंबई याची जाणीव आहे. आम्ही काय आत्मविश्वासाने इलेक्शन एक तर लढत नाही. दुसरं, आमचा हा इलेक्शन आम्ही फक्त मुंबईमध्ये चांगलं काम व्हावं, चांगला विकास व्हावा, आमच्या संविधानाचा सन्मान व्हावा ह्याच्यासाठी आम्ही लढतोय. त्याच्यामुळे अर्थातच आम्ही शिवसेनेबरोबर आम्ही प्रयत्न करणार आणि आम्ही काँग्रेसबरोबरही चर्चा करून काहीतरी आपण सगळे मिळून करू शकतो का ह्याच्यासाठी आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहतील. अनेक सहकारी राहुल कलाटे आज भाजपमध्ये गेले आहेत. काही वेळापूर्वी त्यांचा पक्षप्रवेश झाला. नाही, मला काय आश्चर्य वाटत नाही. कारण का काही वेळा म्हणजे माझं खरं तर ते मागच्याच आठवड्यात माझ्याशी बोलून गेले होते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला खरं सांगू, जोपर्यंत शेवटचा फॉर्म होत नाही ना, कोण कुठल्या पक्षात हे तुमच्याही लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे आपण असं करू, एकदा सगळे फॉर्म भरून झाले की मग आपण सगळे मिळून हिशोब करू कोण कोणचा पार्टी मिळेल. कारण का मी पण कन्फ्युज आहे आता. भाजपकडे उमेदवार नाही का ज्या पद्धतीने त्यांच्याकडे सगळी इन्कमिंग नाही नाही, कसं झालंय, भारतीय जनता पक्ष हा एक अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. मी होता का म्हणते, ज्या